मुंबई विलेपार्ले येथे महानगरपालिकेच्या वतीने जैन समाजाच्या दिगंबर जैन मंदिराची तोडफोड करून जैन धर्मीयांच्या जैन समाजाच्या भावना दुखवल्याने व संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व पाडलेले जैन मंदिर पुन्हा बांधून द्यावे यासाठी आंबेगाव तालुक्यातील जैन समाजाच्या वतीने घोडेगाव येथे मूक मोर्चा काढून झालेल्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच यावेळी मध्य प्रदेश येथे जैन मुनी साधूवर हल्ला झालेला काही वर्षांपूर्वी जैन साधू साध्वीचा अपघात मृत्यू या प्रकरणाचा न लागलेला तपास याचा देखील निषेध नोंदवण्यात आला। तसेच 2 दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पहलगाम येथे हिंदू बांधवांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देखील निषेध यावेळी नोंदविण्यात आला। यावेळी जैन समाजाच्या वतीने तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन देऊन मुंबई विलेपार्ले येथे पाडलेले जैन मंदिर पुन्हा उभे करावे तसेच मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आंबेगाव तालुक्यातील जमलेले सगळे जैन बंधू भगिनींनो, आज आपण काही 4 महत्त्वाच्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी इथे मूक मोर्चा घेऊन आलेलो आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबई येथे विलेपार्ले इथे BMCनी जे दिगंबर जैन मंदिर तोडलं त्याचा आपण जाहीर निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहे। त्याचप्रमाणे आत्ता काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशमध्ये समाजकंटकाकडून आपल्या जैन मुनींवर साधूंवर हल्ला झाला होता। त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षापासून गेली 40 ते 50 वर्षापासून अशा काही घटना घडत आहेत की रोड ॲक्सिडेंटमध्ये जैन साधू आणि साध्वींचा मृत्यू होतोय, त्याच्यावरही अजून सरकारकडून ठोस कारवाई झालेली नाही आहे। आणि चौथी बाब म्हणजे कालच जो दहशतवादी हल्ला पहलगामला झालेला आहे त्याचाही निषेध आपण आज भारतीय म्हणून करणं फार गरजेचं आहे, कारण आपल्या एकटेवरचा तो घाला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे। निषेध 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 अरे निषेध 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 ज्या समाजकंटक लोक आहेत त्यांचा जोरादार निषेध 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 निषेध। आता आपण तहसीलदारांना निवेदन सुखीनाथ भगवान आदि 24 तीर्थंकर भगवान के चरणों में कोटी कोटी वंदना। आज आपण एक वेगळ्या कारणासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्व जैन समाज एकत्रित आलेला आहोत। आत्ताच काही दिवसांपूर्वी मुंबई येथील विलेपार्ले येथे दिगंबरी जैन मंदिर महानगरपालिकेतर्फे अनधिकृतरित्या कोणती नोटीस न देता अमानुषपणे पाडण्यात आलं। आपले जे तीर्थंकर भगवान आहे ज्यांनी संपूर्ण मानव जातीला समतेचा शांततेचा संदेश दिलेला आहे, अशा या अत्यंत शांतताप्रिय जैन समाजावर हा घाला होता। मंदिर तोडताना कोणती पूर्वसूचना देण्यात आली नव्हती आणि आमची जे देवाची विटंबना झालेली आहे, कारण आपण तो जर बारकाईने व्हिडिओ पाहिला तर पुजारी जी असे डोक्यावर देवांच्या मूर्त्या घेऊन बाहेर येत होते। आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहिलेलाच आहे। अत्यंत अमानवी आणि अमानुष अशी ही सरकारकडनं आमच्या समाजाला वागणूक मिळालेली आहे। याचा आम्ही सर्वजण येथे सर्व जैन समाज मिळून जाहीर निषेध करीत आहोत। निषेध 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 निषेध। आता 2-3 दिवसापूर्वी पहलगाम येथे जे पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते त्यांच्यावर सुद्धा काही दहशतवाद्यांनी अमानुषपणे हल्ला केला। त्या हल्ल्याचा सुद्धा आम्ही जैन समाजातर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि सरकारला विनंती करतो की सध्या आमच्या अनेक गुरु महाराजांवर असेच हल्ले होत आहेत। आमचे जे जैन साधू साध्वी आहेत ते पायी विहार करत असतात। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उन्हा तानाची तमा न बाळगता पायात कोणत्या पद्धतीची चप्पल न घालता ते एक गावावरून दुसऱ्या गावी पायी चालत असतात आणि त्यांना मात्र भरधाव वेगाने चालणाऱ्या गाड्यांचा नाहक त्रास होतो। दररोज भारतात कुठेतरी एक ऍक्सिडेंट होत असतो आणि त्यांना आपला जीव गमावा लागतो किंवा ऍक्सिडेंटला सामोरं जाऊन काही ना काही इजा होते। तर माझी साहेबांना विनंती आहे की आमची जी सरकारकडे मागणी आहे की आमच्या साधू साध्वींना संरक्षण मिळावं, तसेच आज भारतातली जी जनता आहे ती भयभीत झालेली आहे। जो आता हल्ला झाला पहलगाम येथे, जो आमच्या गुरु महाराजांवर हल्ला होतोय, जी जैन मंदिर तोडण्यात जी सरकारतर्फे वागणूक मिळालेली आहे ही एक सापत्न वागणूक आहे आणि जे नागरिक आमचे भयभीत झालेले आहे
त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काही कडक कायदे करावे की जेणेकरून असा हल्ला करणाऱ्यांचा साधू साध्वींना ऍक्सिडेंट करण्याचा कोणाचाही फळ त्यांना मिळणार नाही आणि कोणाची छाती होणार नाही। त्यासाठी आपण सरकारने कडक कायदे करावे अशी आमची संपूर्ण जैन समाजातर्फे मागणी आहे। आणि जो मध्य प्रदेशावर जैन मुनींवर जो अमानुषपणे हल्ला झाला, त्यांना मारहाण करण्यात आली, हे आपल्या मानवजातीला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली आहे। आम्ही सर्व जैन समाज या घटनेचा सुद्धा निषेध करतो। निषेध 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 निषेध। तर साहेब आपण इथे उपस्थित झालेलो आहेत। मी आंबेगाव तालुक्यातील तमाम सर्व जैन समाजातर्फे आपले स्वागत करतो आणि आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला तर आमचं निवेदन आपण स्वीकारावे। आमचे ज्येष्ठ नरेंद्र काकाजी, दीपक भाऊ।